मुंबईतील गणेशोत्सव अतिशय प्रेक्षणीय असतो। लाखोंच्या संख्येने चाकरमाने या शहरात राहतात। अत्यंत धावपळीची दैनंदिनी असतानाही लोकल, बस, गर्दी या सर्वांना फाटा देत मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जातो। तर मुंबईच्या बॉलिवूडमध्येही मोठ्या भक्तिभावानं व श्रद्धेनं गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे। अभिनेते अभिनेत्यांनी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पांना विराजमान केलं। लग्न झालेलं नवीन जोडपं किंवा नुकतंच जन्मलेलं बाळ ज्याप्रमाणे घरी आल्यानंतर त्याला तुकडा पाणी ओवाळलं जातं, त्याप्रमाणे तुकडा पाणी ओवाळून त्याला औक्षण करण्यात आलं व शेला पांघरला। सार्वजनिक गणेश उत्सवाचं स्वरूप हे बदलतच राहणार। म्हणजे मी प्रत्येकाचे आनंद काहीतरी वेगळ्या ठिकाणी आता एकवटलेले आहेत, तर त्यामुळे आता काही कळत नाही की आनंद कशा शोधायचे। मी माझा आनंद काहीतरी वेगळा शोधतो, तू वेगळा शोधणार, ती वेगळा शोधणार, हा वेगळा शोधणार। त्यामुळे तुझं बरोबर की माझं बरोबर असं म्हणणं, काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही आवडत नाही, एवढंच भाग आहे। बाबा तू बघ एकदा येऊन नीट, पूजा अर्चा मी कधीच नसतो पूजेला। मी फक्त फुलं लावतो, संध्याकाळी निघून जातो, परत झोपतो जाऊन, पुन्हा सकाळी येतो, पुन्हा फुलं लावतो। ती काल लावलेली फुलं आज काढायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी लावायची, असं 10 दिवस करत असतो। मला माहिती नाही, आठवत सुद्धा नाही मी 10 दिवसामध्ये नमस्कार करतो की नाही, पण प्रत्येकाची नमस्काराची पद्धती वेगळी आहे। नाही रे बाबा, इतका म्हातारा पटकन करू नकोस। पण ज्या प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं, बदल घडवण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट आता ती उद्दिष्ट संपली। टिळकांनी ज्यावेळी सुरू केलं त्यावेळेचं आणि आताचं याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आता आपल्याच लोकांच्या विरुद्ध लढायला लागतं। प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली। त्यांनी देखील सपत्नीक गणपतीचं पूजन आरती केली। सुंदर आरास यावेळी करण्यात आली। बोलो गणपती गजानन भगवान की जय। गणपती बाप्पा मंगल मूर्ति, गणपती बाप्पा मंगल मूर्ति। ओम मंत्री। मैं तो बोलते रहता हूँ, बॉस है लाहिरी परिवार का बॉस गणपति बाप्पा। बाप्पा मेरा बेटा का नाम है, गले में गणपति, उनके बिना तो मैं कुछ नहीं हूँ। जो भी कुछ आज 40 साल हूँ, जो कैरियर है बाप्पा का कैरियर जो चल रहा है, सब उनका ही आशीर्वाद है। बस पूरा परिवार को आप लोग देख रहे हैं, मेरा दामाद गोविंद बंसल को जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, जय गणेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। अभिनेता जितेंद्र यांनी आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पांची स्थापना केली। सोवळं नेसून गणपती बाप्पांची आरती त्यांनी केली। बिल्डिंग में जहाँ मैं रहता था पहले, वहाँ सार्वजनिक गणपति होता था, बिल्डिंग का गणपति, और 11 दिन तक हर रात को कोई ना कोई प्रोग्राम रहता था, कभी म्यूजिक का, कभी ड्रामास का, कभी कुछ ना कुछ। तो ये मेरे लिए हमेशा ये गणपति फेस्टिवल का बहुत इम्पोर्टेंस रही है, बहुत अहमियत रही है। और एज ए चाइल्ड आई यूज्ड टू बी वेरी एक्साइटेड 1 month बिफोर दिस फेस्टिवल इज टू स्टार्ट। और हमारी बिल्डिंग में बहुत तैयारियां होती थी, लोग रिहर्सल कर रहे हैं, ड्रामे के रिहर्सल हो रहे हैं, और हम लोग छुप छुप के ऊपर से वो
विंडोज के ऊपर जो छोटी जगह होती है वहां से झांक के देख रहे हैं लोग क्या कर रहे हैं, तो ये तामझाम होता था। ये अटैचमेंट हमारा तब से बना हुआ है। फिर हाँ, ये गणपति फेस्टिवल जो हमारा बिल्डिंग का होता था उसके लिए पैसे इकट्ठे करने के लिए वो वर्गणी जिसे कहते हैं, हम लोग पूरी बिल्डिंग में घूमते थे। और मेरा चाम ये होता था कि मैं हर एक के घर में प्रैक्टिकली वहाँ पे अपना गणपति भी होता था। तो हम लोग देखते थे जब आरती शुरू होती थी कि इनके घर में प्रसाद क्या है, अगर शक्कर वक्कर है तो वो स्किप कर जाते थे। और जहाँ पे लड्डू या पेड़े होते थे तो हम देख लेते थे, और टाइमिंग हम सब लड़के ऐसे मैच करते थे कि जब आरती का क्लाइमेक्स मालूम था कि क्लाइमेक्स में पहुंचो, जल्दी करो, प्रसाद लो, आगे निकलो। तो ये सिलसिला मेरा बचपन में चलता रहा है। उसके बाद जब मैं काम करना शुरू किया, फिल्मों में आया, तो फिर मेरा अटैचमेंट हमेशा उस बिल्डिंग से रहा है। और बिल्डिंग से अटैचमेंट ऐसा था कि मेरी मदर, वो पहले वहाँ की जो पहली पूजा है, वाड़ी जिसे कहते हैं, पूजा को वाड़ी कहते हैं, पहली वाड़ी तो हमारे घर में मेरी मदर करती थी। और उसके बाद कुछ सालों के बाद फिर मैं करने लगा। अभिनेता सलमान खान यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली। यावेळी सुप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा, अभिनेत्री हेलन उपस्थित होत्या। गायिका मधुश्री यांनी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले व कार्यक्रमाला सुरुवात केली। मिष्टी मुखर्जी यांनीही आपल्या निवासस्थानी गणपतीची स्थापना केली। जैन दिगंबर धर्मगुरूंचे अहिंसा उपकरण मोरपिच्छी प्रस्तावित कायद्यातून अपवाद करण्याची मागणी जैन दिगंबर धर्म अनुयायांनी केली आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जैन दिगंबर धर्माचे व अहिंसा धर्माचे प्रचारक, अहिंसेची शिकवण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारे जैन मुनी मोरपिच्छी अहिंसा उपकरण म्हणून वापरतात। ही पिच्छी अत्यंत सूक्ष्म जीवाची सुद्धा हत्या होऊ नये या उद्देशाने वापरली जाते। या पिच्छीसाठी वापरण्यात येणारे मोरपंख हे मोरांनी नैसर्गिकरित्या टाकलेल्या मोरपंखातूनच तयार करतात। त्यांचे वापरावर बंदी करणारा कायदा जैन दिगंबर धर्मियांवर अन्याय करणारा आहे, तेव्हा मुनींना नैसर्गिकरित्या पडलेल्या मोरपंखांची पिच्छी वापरण्यास प्रस्तावित कायद्यात अपवाद ठेवावा अशी विनंती जैन दिगंबर धर्म अनुयायांनी केली आहे। मुख्य डाकघरातील अधिकारी व वरिष्ठ तेथील महिला कर्मचाऱ्यांचं शारीरिक शोषण करतात। याबाबत युवा सेनेनं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। 2 दिवसांपूर्वी डाकघरातील काम करणारे शंभरकर यांच्या चेहऱ्याला काळं फासण्यात आलं। एका महिला कर्मचारीनं आपलं शोषण झाल्याची तक्रार केल्यानं सेनेनं त्यांच्या तोंडाला काळं फासलं। आता कारवाईविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। तहसील चौकातील मुख्य डाकघरामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचं शारीरिक शोषण होत असल्याची तक्रार अनेक महिलांनी केली आहे। प्रथम एका महिलेनं सेनेकडे तक्रार देऊन या अन्यायाला वाचा फोडली। त्यानंतर अशा अनेक महिला कर्मचारी पीडित असून डाकघरातील वरिष्ठ कर्मचारी लंपट असल्याचं तेथील महिला कर्मचाऱ्यांनी सांगितलं। याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली। ज्या महिलेनं या अन्यायाला वाचा फोडली त्या महिलेनं सिटी न्यूज समोर आपबीती कथन केली। माझे अधीक्षक साहेब ते मला अश्लील भाषेत शिवीगाळ करतात आणि नको ती मागणी करतात। आणि जर असं काही केलं नाही तर तुला ऑफिसच्या रेकॉर्डमधून ते काही करू शकतात। जर असं काही केलं नाही तर ते ऑफिसच्या रेकॉर्डवरून तुला घरी बसेल अशी धमकी पण देतात। आणि याच्या पहिले एक वर्षाच्या आधी मला 3 महिन्यासाठी त्यांनी स्थगित केलं होतं, निलंबित केलं होतं। हे त्यांनी त्याचीच उपकार करता म्हणून मला त्यांनी नको ती मागणी केली। ऐसी और कितनी महिला है वहाँ पे? पुष्कळ साऱ्या महिला आहे का हा अन्याय त्यांनी सहन केला। एक SPM आहे शिवाजीनगरची, तिने पण ह्या 1 वर्षाच्या आधी हा अन्याय सहन केला होता, पण ती काही करू शकली नाही का। आणि तिने आमच्या ऑफिसला कंप्लेंट दिली होती, तरी पण तिला उलट तिच्यावरच मेमो देण्यात आला, पण त्या कंप्लेंटचं काही झालं नाही। म्हणून मी ऑफिसला कंप्लेंट न करता युवा सेनाकडे कंप्लेंट केली। एक वो ऐसा ही अधिकारी की और भी अधिकारी वहाँ पर है ऐसे? हो, आणि पोस्ट ऑफिसमध्ये 3-4 डिव्हिजनमध्ये असे काही अधिकारी आहे। त्यांना लवकरात लवकर त्यांची चौकशी करून त्यांना त्या मुलींना न्याय मिळावा। मुख्य डाकघर श्याम चौक इथे जो प्रकार घडला, तेथील एक मुजोर आणि अतिशय माजलेला अधिकारी प्रमोद शंभरकर म्हणून तो मुलींना व त्याच्या सहकर्मचाऱ्यांना अतिशय वाईट अशा पद्धतीने त्रास देत होता। त्यांना लैंगिक शोषणाचा बळी पाडण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना शारीरिक सुखाची मागणी करत होता। त्या मुलींनी याच्या पहिले पोलीस अधिकाऱ्याकरता तो धाक दाखवत होता। त्या मुलींनी त्या ऑफिसला तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेतली नाही।
व असं सर्व असताना त्या मुलीने अमरावती शहरात पूर्ण प्रशासन हतबल झाल्यानंतर अमरावती शहराच्या युवा सेनेजवळ म्हणजेच अमरावतीतून युवा सेनेचे असलेले प्रवक्ते आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ मी स्वतः आमच्याकडे येऊन त्या मुलीने तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर जर कोणत्या मुलीला जर कोणी अधिकारी किंवा कोणी कर्मचारी त्रास देत असेल आणि जर मुलीच्या बाजूला कोणी उभं राहत नसेल तर युवा सेना खंबीरपणे ताकदीने उभे राहते असं त्या दिवशीच्या तिथे जाऊन जे त्या अधिकाऱ्याला चोप देण्यात आला. किशोर वयातील मुलामुलींपासून प्रौढ वृद्ध व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडतात. या आत्महत्या का घडतात यासाठी मनन चिंतन आवश्यक आहे. या प्रकारच्या नैराश्यपूर्ण घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. नैराश्य, हताशपणा या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, परंतु यासारख्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जाणं गरजेचं आहे. तसं न करता मानसिक नैराश्यातून आत्महत्या घडताना दिसतात. या आत्महत्यांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्याकरता चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. निराश व्यक्तीची मानसिकता बदलवणं अत्यधिक गरजेचं आहे. त्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे. 10 सप्टेंबर वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे यानी आत्महत्या विरोधी दिवस करके हम पूरे जग में ये दिन सेलिब्रेट नहीं बोलते हैं, मनाते हैं. और आत्महत्या के क्या कारण हो सकते हैं, सुसाइड के क्या कारण हो सकते हैं, वो कैसे रोक सकते कि नहीं, उसके ऊपर इलाज क्या है, समाज का उसमें क्या रोल है, इंडिविजुअल डॉक्टर्स का क्या रोल है, बाकी और समाज के हर घटक का क्या रोल है, ये आज के दिन हम उसके ऊपर हम आत्मचिंतन करके अलग अलग पॉलिसीज़ बनाना चाहते हैं कि ये करने से हम आत्महत्या रोक सकते हैं. ये दिन इसलिए ज़्यादा इधर अमरावती में आज इम्पोर्टेंट है क्योंकि गए 10 साल से हम देख रहे हैं कि विदर्भ के जो खेती करने वाले लोग हैं, शेतकरी लोग, इनमें आत्महत्या ज़्यादा प्रमाण में देखी गई है. और बहुत सारे एक साल में 2000 तक आत्महत्या हो चुकी है. अभी 2013 में अभी तक का आंकड़ा 670 वगैरह ऐसा है. तो ये आत्महत्या का क्या कारण है, क्यों शेतकरी या खेती वाले लोग आत्महत्या करते हैं, इसका विवेचन करने के लिए इसके सब हम आज प्रकृति नाम की संस्था है, वाटर नाम की संस्था है, संगत है, और ये सभी मिलके हम लोग विश्राम, ये जो पीछे बताया गया है बैकग्राउंड में, विश्राम प्रोजेक्ट में हम काम कर रहे हैं. विश्राम कार्यक्रम होतो विदर्भ स्ट्रेस अँड हेल्थ ग्रुप. या कार्यक्रमाअंतर्गत आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त इथे आम्ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः संस्थांची भूमिका आत्महत्या प्रतिबंधामध्ये काय असावी आणि काय असली पाहिजे. प्रत्येक संस्थांनी आत्महत्या या विषयाकडे एक डेव्हलपमेंट इश्यू म्हणून बघितला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल पातळीवर, कम्युनिटी लेवलवर